तक्षशिला बहुउद्देशीय समाज विकास संस्थेच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 649वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। बदलापूरमध्ये उड्डाण पुलाखाली शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी तक्षशिला बहुउद्देशीय संस्था व बामसेफ सह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीने सुरुवात केली। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संत रोहिदास महाराज यांच्या सामाजिक जीवनातील संघर्ष आणि आजच्या व्यवस्थेवरील विचार मांडणारे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले। या व्याख्यानासाठी शिवफुले शाहू आंबेडकर विचारधारा अभ्यासक डॉक्टर अमित नरवाडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाला कोळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदेसह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते। समाजात संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकता मजबूत करण्याचा संदेश या माध्यमातून दिला गेला। यावेळी बामसेफ प्रणित सहयोगी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री साम्राज्य न्यूज, सुरेश जगताप, बदलापूर। आणि माझ्या जमलेल्या इथे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। खूप कार्यक्रम असल्या कारणाने प्रत्येक कार्यक्रमात पोहोचायला थोडा उशीर होत गेला, पण असो, मला फोन आला त्यासाठी मी त्याला धन्यवाद देते। कारण काय, खरंच इतकं शेड्यूल बिझी असल्या कारणाने कुठे पोहोचायचं वेळेत, कारण का सगळ्यांची वेळ एकसारखीच असते आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचता थोडा उशीर होतो। असो, पण इथे आली, आपण सगळेजण भेटले म्हणजे मी वेळेत पोहोचली असं मला वाटतंय। आज तक्षशिला बहुउद्देशीय संघटनेच्या माध्यमातून आणि भारत मुक्ती मोर्चा याच्या संयुक्त विद्यमानाने आज संत रविदासांचा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला। आणि हा जयंती उत्सव साजरा करत असताना संत रविदासांचा जो विचार खऱ्या अर्थानं होता तो समाजापर्यंत पोहोचण्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्ही पार पाडलेली आहे। विशेष म्हणजे संत रविदासांचा विचार काय आहे हेच या महाराष्ट्रामध्ये आज समाजामध्ये माहिती नाहीये। आणि खऱ्या अर्थानं जो काही रविदासांचा विचार सांगितला जातो तो दूषित पद्धतीने सांगितला जातो आणि हा विचार शुद्ध आणि विशुद्ध करण्यासाठी या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं।